ओम श्री महालक्ष्मी महात्म्य. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नमोस्तुते महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोल्हासूर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. श्री महालक्ष्मी नमोस्तुते. श्री गणेशाय नमः. श्री कुलदैवताय नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम नमो ज्याद्या. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या बुद्धीचा नायका सकल विद्यांच्या कारका नमस्कार तुझे का करी कार्य रंभे. नमो शारदे ब्रह्मनंदिने सर्व विद्यांची तू स्वामिने सर्व ब्रह्मादिकांची जननी प्रणवरूपिणी तुझ नमना. तू मुकासी करसी वाचाळ पंगुसी लंघविसी अचळ ऐसी कृपा तुझी सकळ महालक्ष्मी तुझ नमना. ब्रह्ममुखी सरस्वती स्थापिली तुवा निश्चिती ब्रह्मा तेव्हा वेदाप्रती उच्चारिता जाहला शिवसूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी झालासी निश्चिती तुझी पंचायतनाकृती तुझ लागे नमन करी. श्री दत्त वसिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक पंचायतन भक्तानेक यानी नमिले सर्वदा. असो जिची ही स्तुती जाण त्या लक्ष्मीसी करुणी नमन करतसे स्तुती आरंभून भक्तिभावे करुणिया. जय भव दुःख विनाशिके भक्त पालके दुष्टांतिके उत्पत्ती स्थिती सहारिके जय लक्ष्मी तुझ नमन. तू अनंत अवतार धरुण दुष्टजना करसी शासन आणि भक्तांचे करसी रक्षण आनंदे करसी लक्ष्मी तू. नमनोसो गुरुवरा सुख निदान तो गुरुराया स्मरू त्या पवित्र चरणा चित्तशुद्धी होईल. लक्ष्मी जे शरण येती तू ते त्यांच्या नाशिसी तू दुःखाते आता प्रसन्न व्हा माते शरण आलो तुझ लागे. तू सकल जगाची माता चराचरी असे तुझी सत्ता विश्वाची ईश्वरी सर्वता आम्हा लागे प्रसन्न हो. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्त्वंधे महारात्री महाविद्ये लक्ष्मी देवी नमोस्तुते. तुझे जे आश्रित भक्तजन त्यासी नाही विपत्ती जाण ते तव आश्रया ते पाऊन धन्य होती त्रैलोक्ये. तू विश्वाची स्वामिनी जाण यासाठी जगाचे करसी पालन विश्वात्मिका असशी म्हणून धारण करसी जगत्रया. तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी विनाशावे आमुचे वैरी हेची कार्य करावे. तुझसी मागतो हाची वर जेव्हा मासी संकट थोर पडेल तेव्हा तू अवतार घेऊन विघ्न निवारावे. तो मालती दत्तात्रेय शिष्यासी सांगे मार्कंडेय सूत सांगे शौनकाय श्रवण तुम्ही करावे. ऐका तुम्ही भक्तजन लक्ष्मी व्रत करी जे कथन जे आचरिता होईल प्रसन्न महालक्ष्मी ती तुम्हावरी. पुराश्रेष्ठ युगी द्वापारी पवित्र सौराष्ट्र भूवरी जी कथा घडली साकारी तीच आजी कथिन. त्या सौराष्ट्र भूभागी भद्रश्रवा राजा राज्य करी ज्ञाता असे तो वेदा माझी भूलोकितो पराक्रमी. सुरचंद्रिका नामे राणी प्रतिव्रता असे राज्ञी भूमीवरी ती देखणी राजा राणी राज्य करी. त्यासी संतती असे 8 7 सूत पाठोपाठ श्यामबाला नामे धीट सुता होती तयाची. नगर प्रांगणी उद्यानी खेळती राजनंदिनी तये वेळी राजगृही आश्चर्य वर्तिले अपार महालक्ष्मी चिंतीमणी राही जरी राजगृही तरी राजहस्ते जणी नांदेल सुख समृद्धी
जरी जाईन गरिबा घरी तो स्वार्थी खर्चील संपदा सारी, इतर आर्त जनता सारी दरिद्री राहील बिचारी. विचारायसा करोनी वृद्ध नारी रूप घेऊनी, हाती काठी ती धरोनी राजद्वारी प्रकटली. होते तेथे एक दासी धावे दासी दारापासी, उसे कोण हवे तुझसी जाणे तुझ कोणापाशी. तो अशी कोणाची कोण कोण्या जागा राहाशी जाण, राजगृह येण्या कारण सांग गे मजसी माऊली. बोले वृद्धरूपी लक्ष्मी जगदीश द्विज स्वामी, द्वारके राहतो आम्ही कमला नामे ओळखी. पूर्वजन्मी तुझी राणी वैश्य भार्या होती जाणी, संघर्ष करी रात्रंदिणी ऐसे जीवन तयाचे. वैश्य होता महाक्रोधी रोज रोज पत्नीसी मारी, नाना परी छळ करी अन्न पाणी ते मिळेना. तेने नारी संतापली गृहा टाकूनी निघाली, राणी वणी भटकली दयाई मदतीची. मी जाऊनी तिजपाशी पुसली तिच्या दुःखासी, उपदेश केला तिजसी तिचे समाधान करी. व्रत देई सुख शांती लक्ष्मी व्रताची महती, सांगितली तिजसाठी पूजा विधी कथेली. वर्ते सांगितल्या रीती करी श्रद्धेने ती भक्ती, लक्ष्मी व्रताची आचारी झाली ती लक्ष्मी प्रसन्न. दारिद्र्य फिटले कलह तेही संपले, धनधान्य गृही वसे आनंद झाला श्रीकृपे. लक्ष्मी व्रता आचरती भाग्या नव्हती क्षिती, दोघे लक्ष्मी लोका जाती श्रीकृपे करुणिया. जेवढी वर्ष केले लक्ष्मी व्रत तेवढी सहस्र वर्षे वैभवात, राहुनी जन्मली राजकुळात पूर्व पुण्य लक्ष्मी व्रताची. नाना सुखे नाना ऐश्वर्य भोगाय मिळे त्या राणीस, बुलनी ऐश्वर सुखास विसर पडे त्या व्रताचा. लक्ष्मी व्रताचे स्मरण करावया आले मी जाण, सांग माझे आगमन विस्मृती तुझ्या आराधनेला. ऐकून तिचे वच कौतुक झाले दासीस, श्रद्धेने विचारे वृद्धेस लक्ष्मी व्रताची महती. जोडून या दोन्ही कर दासी विणी वृद्धेस, सांगे मद लक्ष्मी व्रत कैसे केव्हा आचरावे. लक्ष्मी वृद्धा रूपधारी प्रसन्न होई दासीवरे, व्रताची महती सारी कथन करी संक्षेपे. मासा माझी मार्गशीर्ष त्यात असे ईश्वरी अंश, तोची योग्य लक्ष्मी व्रतास श्रेष्ठ पद मानिला. गुरुवारी मासा माझी वसा घेई राही व्रतस्थ, मन राखी शांत स्वस्थ शुद्धाचरणी वर्तावे. जलपूर्ण कलशवा घागर घेई तया माझी पैसा सुपारी दुर्वा घाली, हळद कुंकुमाची बोटे लावावी कलशाच्या अष्ट दिशांनी. 5 वृक्षाच्या फांद्या आणि त्या कलशा माझी नीट ठेवी, स्वच्छ अशा पाटावरी तांदूळ थोडे पसरवी. जमीन सडा समार्जन करी बैठक त्यावरी पाटाची करी, सभोवार रांगोळी रेखावी कलश ठेवी पाटावरी. महालक्ष्मीचे आराधन प्रेम भावे करावे पूजन, महालक्ष्मी तिची महाकाली जाण तिची महासरस्वती. जो महालक्ष्मीची पूजा करी त्यावरी कृपा करी निर्धारी, या कारणास्तव पूजा सत्वरे जगन्माता सर्वदा. ती भक्त वसल जगन्माता तिची पूजा करावी तत्वता. अर्ध्यार्धी भूषणे गंधाक्षता, पत्र पुष्प धूप दीप नैवेद्य, राजोपचारे यथाशक्ती भावे पूजावी महाशक्ती. सकर्पूर तांबूल अर्पण भक्ती भावे करावे जाण. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः म्हणावे. श्री लक्ष्मी मातेचे पूजन करावे, दूध फल मिष्टान्न ठेवावे, नैवेद्य अर्पावा लक्ष्मी माये. मग देवीची आरती करी मनोभावे ती प्रार्थना करी, श्री महालक्ष्मी माते इच्छा सांगावी जेणे होई कृपा तुझवरी. भगती लक्ष्मी माते सेवा करी यथामते, यथाशक्ती तव भक्ती मान्य करी तू माऊली. मी बालक अज्ञ म्हणोनी सेवित चूक क्षमा करोनी, भक्तासाठी एक धावणी प्रसन्न होई आम्हावरी. कृपा करी आम्हावरी तू राहावे घरी दारी, दारी दुःख निवारी सुखी ठेवी सकळिका. विपुल होव धनसंपत्ती कधी न येई आपत्ती, दीर्घायु असो संतती भाग्य तेजस्वी करे. कमळासने सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते, महामाये जगन्माते लक्ष्मी देवे नमोस्तुते. ऐशी करावी प्रार्थना घाली साष्टांग नमना, पूर्ण होती मनकामना व्रता ऐसा आचरिता. उपास करी दिवसाशी दूध फळ आहार करी, मनी घेई श्रीनाम परी जेणे लक्ष्मी कृपा करे. सायंकाळी करी गोपूजन करी महानैवेद्य अर्पण, मग जेवी तू आपण सहकुटुंबे आनंदे.
दुसऱ्या दिनी कलश जल ओती विहिरवा नदी जली 5 फांद्या त्या 5 ठिकाणी एक एक ठेवी तू घरी परत येशी पूजा केली जी त्या ठाई हळद कुंकू वाहुनी नमस्कार भावे करी ऐकोनी झाली दासी संतुष्ट बोले तुझ दिले बहु कष्ट परीन होशी तू रुष्ट क्षमा करी वृद्ध माये आता जाई राणी पाशी निरोप देई ती जशी तेथे थांब तू जराशी राणी येईल झडकरी परत्या शूद्र राज्ञीला वैभवाचा गर्व झाला वृद्धेचा निरोप गेला येई ती गर्व करोन राणी म्हणे काग थेरडे कशाचे येशी मजकडे कोण ऐकी तुझे पवाडे निघून जाई येथुनी लक्ष्मी बोले त्या राणीला राजवैभवे माजली उद्दाम उन्मत्त होशी विसरली पूर्व परिस्थिती आज ती शुभ दिन लक्ष्मीचा करी जाण केलास तू अपमान फळ भोगे तयाची तू ऐकून ती शापवाणी रागे लाल झाली राणी वृद्धे करी मारहाणी अद्वा तद्वा बोलली ती वृद्धा नारी लक्ष्मी माता मनी म्हणे येथे आता क्षणभरी न थांबता जाई सत्वरी स्वस्थाना लक्ष्मीने निघोनी ते थोणी श्याम बाला ती सामोरी दोघा दृष्टी भेट झाली सुदैव होते कन्येचे वृद्धेकडून तिजला राजगृही त्या वृत्ताला कळला श्याम बालेला क्षमा याची ती बाला देखोनी सालस बाला वृद्धे येई कळवळा लक्ष्मी व्रताचा तो वसा सांगितला तिज लागी दिनसे मार्ग शीर्षातला गुरुवारच असे पहिला तो लक्ष्मीनारायण पूजिला राजकन्येने भक्तिभावे अखेरच्या मग गुरुवारी लक्ष्मी कृपा करी तिजवरी मनातली तिची इच्छा सारी परिपूर्ण करती जाहली सिद्धेश्वर नामे नृप मालाधर त्याचा पुत्र राजकन्ये मेळेवर विवाह होई तयाचा नृपकन्या सुखी झाली आनंदे नांदू लागली कृपा ती लक्ष्मी माऊली तया सतत लाभली भद्रश्रवा नृपाणी सुरचंद्रिका राणी लक्ष्मीच्या शापे करुणी दारिद्र्य आले दोघांशी हा म्हणता राज्य जाई वैभव ते नष्ट होई 18 विश्वे दारिद्र्य येई अण्णान्न दशा पातली लक्ष्मी करी अवकृपा न चाले ती कोणाची मात्रा फळे येते ती स्वकर्मा भोगावी लागती जगी राजा राणी ती म्हणोनी दुःख भोगी क्षणोक्षणी हालाल रात्रंदिनी भोगी काय ते सुचेना राणी ती विचार करी ती बोलली नरपती जामाता आपला भला साह्य मागावे तयाचे जाई तया राजगृही सांगा ही दुर्दशा सारी दया उपजे अंतरी साह्य काही आजी करी तैसा तो राजा निघाला जामात नगरी आला विश्रांती घ्याया बैसला नदी काठी तो एकला राजगृहातील दासी आल्या होत्या त्या पाण्यासी पाहुणी भद्रश्रव्यासी करती त्या वास्तपुशी कोठोनी झाले आगमन आहात कोणाचे कोण आपले सांगी नाम संपूर्ण ऐकुनी करू मार्गदर्शन वदनी शोभे राजलक्षण परिदशा असे ही नदीन सत्य असेल ते सांगे जाण करा मन मोकळे सत्वरी नृप पाहित्या दासी ते सांगे सर्व नाते गोते नवल होई ऐकोनी धावत जाती त्वरेने राजगृही श्यामबाला नृपवृत्तांत ऐकला सर्व ऐकोनी सतीला आश्चर्य होई बहुत श्यामबाले काय केले मेनका दासी बोले वस्त्रभूषणे घेऊनी इतिहास माझे आणि भद्रश्रवा आणि राजद्वारी सत्कर्त्याचा करी भारी सर्व दासदासी सेवे करी होते तत्पर नृपाच्या सेवेला पंचपक्वानाचे ते भोजन तैसे करया मनोरंजन मधुर गीत वाद्य नर्तन सर्व सिद्ध होते नृपसेवे काही दिवस राहोणी पाहुणचार घेऊनी राजा चाले परतोणी आपुल्या त्या नगरासी जाताना त्यासी कन्येने हंडा भरुनी द्रव्याने पित्या देई प्रेमाने वंदन करी पित्यासी राजा मनी संतोषिनी स्वधामा पोचे येऊनी बोले आपुल्या पत्नीसी द्रव्य देख जे आणिले हंडा पाहे उघडोनी आश्चर्य आले घडोनी द्रव्य ते नष्ट होणे त्याचे कोळसे होती सुरचंद्रिका अहंकारी अपमानती लक्ष्मीचा करी म्हणूनच अकल्याण होई झाले होते सर्व लक्ष्मी सत्ये कन्या श्यामबाला लक्ष्मी भक्त आर्या झाली नाही ती उन्मत्त राजगृहित्या वैभवित्य विपुल असे भरभरोणी
सुरचंद्रिका होई भिकारी, जाई एकदा कन्येच्या घरी, तेव्हा माते कुशल विचारी, कन्या प्रेमे करोनी ती बाला, मातेस करी नमन, करी आदर सत्कार, दिन असे गुरुवार, मार्गशीर्ष मासातला, लक्ष्मीव्रत श्यामबाला, करी भक्ती राजभार्या, मातेशी करवी व्रता, भावभक्ती करोनिया, माता राही काही दिवस, निघाली सुरचंद्रिका, लक्ष्मी व्रत केले म्हणून श्रीमंती लाभली तिजसी, पुढे काही काळ वर्तला, माहेरी श्यामबाला, परी तिथे विचित्र आला, अनुभव मातृकृतीचा, न देता द्रव्य पित्यासी, कोळसे देशी तयासी, रिक्त हस्ते धाडी येलेसी, मुनी माता कोपली, त्या श्यामबालेला काही माहेर न कोणी पुसी, स्वपुत्रीच्या भेटीसही आली नाही माता राणी, तरी त्या श्यामबालेला मातेचा राग न आला, सत्वरी ती पतिगृहाला आली गेल्या पाऊली, निघताना करी गोष्ट, घी थोडे तेथे मीठ, मग ते धोरणी नीट, निघाली आपुले नगरी, येऊनी पोचे राजमंदिरी, राजा मग बालेस विचारी, गेली होतीस तुझ्या माहेरी, काय आणली राणी ते थोणी, ती त्यावरी उत्तर देई, राज्याचे मी साराणी, नवल होई ते ऐकोणी, श्यामबालेच्या पतीप्रती, तो बोलला पत्नीला, पावते दाखवी मला, ते ऐकुनी श्यामबाला, म्हणे धीर थोडा धरा, मग सांगणी आचार्यासी, भोजनायनी करवी, पती ते भोजना बैसवी, चकित झाला तेव्हा तोही, श्यामबाला काय करी, ताटी थोडे मीठ वाढी, तेव्हा वस्तू ताटातली रुचकरशी लागली, बाला तरी खरी चतुर, मन हेची राज्य सार, मनी करिता विचार, नृपासही पटले ते, मग त्या उभयताने लक्ष्मी स्मरण करुणी, भोजन केले आनंदणी, सुखेती नांदू लागली, असे महालक्ष्मी व्रत, फलदायी सदोदित, करी श्रद्धे जीवनात, सुख लाभेल जगात, प्राप्त होईल सुख समृद्धी, धनधान्याची होईल वृद्धी, ऐशी व्रताची हा प्रसिद्धी, असे सर्वत्र भुवरी, स्त्री पुरुष भाविक जन, लक्ष्मी व्रताचे आचरण, त्या ठेवी वैभवात जाण, सत्य सत्य वचही, ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने जे सांगितले स्वमुखे, पद्मपुराणे विस्तारे, असे वर्णिले सर्वही, धनधन्य लाभायासी, सौख्यते मिळवावयासी, इच्छा पूर्ण व्हावयासी, लक्ष्मीव्रत करावे, करुणी भावे लक्ष्मीपूजन, हा महिमा करावा पठन, किंवा करावे ह्याचे श्रवण, म्हणजे फळ लाभेल हाती, ऐसे लक्ष्मीव्रत केल्यावरी, यापुढे प्रत्येक गुरुवारी, दिवसा माझे एकदा तरी, महिमा हा पठन करी, महालक्ष्मी ती होता प्रसन्न, देईल समृद्धी धनधान्य, भूमिगृह ऐश्वर्य वाहन, लाभे लक्ष्मी कृपे करोना, ऐश्वर्य प्राप्त झाल्यावरी, करुणय ती शिरजोरी, नम्रतीने गुरुवारी, लक्ष्मीव्रताचरी, करावे स्वतः हे व्रत, सांगावे आप्त स्वकीया, तयाकडोनी करवावे, धनलाभ सर्वा होईल, असा असे लक्ष्मीव्रताचा महिमा, मालती दत्तात्रय करी वर्णना, म्हणणी करी ओम श्रीं नमः, रोज सकाळी रात्री सहस्र, लक्ष्मीचा करी जो मंत्र, सुख समृद्धी सिद्धी लाभत, महालक्ष्मी कृपा तयावरी, ओम श्रीं नमः लक्ष्मी मंत्र, संकल्प सिद्धी साक्षात, सहस्र जप रोज करी, नित्यनेमे करोनिया, श्री भक्त मालती दत्तात्रेय, ग्रंथ लिहिवी लक्ष्मी स्वस्फूर्ती, वाचिता ऐकिता वाजे भक्ती, कृपा करी महालक्ष्मी माता.